ओम शांति। नज़र को बदलो तो नज़रें बदल जाएंगी, नज़र को बदलो तो नज़रें बदल जाएंगे, सोच को बदलो तो सितारे बदल जाएंगे। कश्तियाँ बदलने की जरूरत नहीं, सिर्फ दिशा को बदलो तो किनारे खुद बदल जाएंगे। शिव बाप ने हमें बलवान बना डाला है, हटा ना सके कोई, ऐसा एक चट्टान बना डाला है। नई दुनिया की एक पहचान बना डाला है, हवा के एक झोंके को तूफान बना डाला है। तो एक कलयुग की काल रात्र है। इस काल रात्र में इंसान के हाथों से अनेक काले करतूतें होती है, कुकर्म होते, पाप कर्म होते, क्योंकि इंसान अभी अज्ञान के अंधेरे में, तो उसको ज्ञान का प्रकाश दे। इस अज्ञान के अंधेरे से निकाल कर इस कलयुग की काल रात्र को मिटाने वाला कोई तो ऐसा पैदा होना चाहिए, कोई तो ऐसा खुदा का बंदा पैदा होना चाहिए। इस दुनिया को बदलने के लिए कोई तो ऐसा अजूबा शहंशाह राजेश्वर पैदा होना चाहिए। पर ऐसी आशाओं की किरणें दूर दूर तक दिखाई नहीं दे रही थी कि जैसे कि सूरज को भी किसी कलयुग के काल के अजगर ने हप किया हो, खा लिया हो। तो थी रात उतनी अंधेरी और काली, क्षण भर लगा अब सुबह नहीं होने वाली, सारा संसार सोता रह जाएगा, पर सूरज क्या आ पाएगा। लेकिन ये भय मेरा मिथ्या ठहरा, मिटने लगा वो तिमिर गरा, पूरब से स्वर्ण रश्मियां फूटने लगी, सिंदूर उषा नवलाल करने लगी, सूर्यराज फिर अंधकार पर विजय हुआ, नई आशाओं का सूर्य फिर एक बार उदय हुआ। हाँ, हमारा ज्ञान सूर्य शिव प्रकट हुआ। तो सत्यम शिवम सुंदरम शिव परम पिता परमात्मा इस भारत की भूमि में अवतरित होके इस दुनिया के पीठ पे ऐसा अद्भुत विश्वविद्यालय निर्माण किया है, जिसका नाम है प्रजापिता ब्रह्मा कुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय। तो इस विश्वविद्यालय के माध्यम से मनुष्य आत्माओं का सर्वांगों से विकास करके मनुष्य आत्माओं से देवात्मा बनाने का महान कार्य चल रहा है। इस दुनिया की सतीच्छ विश्वविद्यालय द्वारा इस पतित पुरानी दुनिया का महापरिवर्तन करके नई सदियों की स्वर्णिम दुनिया स्थापन हो रही है। ये महापरिवर्तन का महाकार्य प्रगति की दिशा से अग्रसर है। हमारे इरादों को अब अंजाम मिलने वाला है, उस मुकाम तक आप पहुंच चुके हैं हम। तो शुभ आप क्या कहते हैं? कोई मुश्किलात नहीं इस कायनात में, कोई मुश्किलात नहीं इस कायनात में। तुम जरा हिम्मत तो करो, हर सपना सच होगा, तुम जरा कोशिश तो करो। अगर हथौड़े से ठोकी नहीं जाती तो मूर्ति कैसे बनती? मूर्ति बन रहे तो कुछ हैमर जरूर लगेंगे, कुछ घाव जरूर लगेंगे। तो एक घाव जहर नहीं जो खा के मर जाए, दिल में जो ठान ले वो करके दिखाए। तो शुभ आप क्या कहते हैं कि इरादा बना ही लिया है उड़ने का, तो देखना छोड़ आसमान कितना ऊंचा है। मन बना ही लिया है मोटी ढूंढने का, तो देखना छोड़ समुद्र कितना गहरा है। और जब आप इरादा बना ही लिया है जीतने का, तो देखना छोड़ आजू बाजू में कौन है। अगर निशाने पे नजर है तो विजय हमारे हाथ में है। तो कहने का मतलब यही है, जब हम अपने लक्ष्य की ओर चल पड़े, अपने मंजिल की ओर निकल पड़े हैं, तो हमारा ध्यान अपने उस लक्ष्य की ओर चाहिए। किसी बात से हमें विचलित नहीं होना है, डिफ्लेक्ट नहीं होना है। लोग तो विघ्न डालने के लिए बैठे, कोई कुछ बोलेगा, कोई कुछ करेगा, लेकिन इन बातों से हमें विचलित नहीं होना है, सहनशील बनना है। सहनशीलता आदमी को शहंशाह बनाती है। इसलिए तो बाप क्या शुभ आप कहते कि मत कर पराउन की जो देते है ताना, झुकाएंगे सर जब आएगा तेरा जमाना। ये लहरें बन जाएंगी तूफान, ये लहरें बन जाएंगी तूफान। कष्टी का काम है बहना, कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना। तो हमें ये बात ध्यान में रखनी कि किसी बात से हमें विचलित नहीं होना है, हमेशा अचल अडोल रहना है, तभी हम अपने मंजिल तक पहुंच जाएंगे और सफलता मूर्त बनेंगे। तो इतना ही में हम कहना चाहते हैं। हम इस अवसर पर न्यूज चैनल वाले यहाँ पर आए हैं, उनका मैं बहुत धन्यवाद देता हूँ कि इस सेंटर को उन्होंने भेंट दी और ये सब कुछ जानकारी ली, इसके लिए मैं उनका बहुत शुक्रिया अदा करता हूँ। धन्यवाद। ओम शांति। ओके, थैंक यू। 18 तारीख आहे, 18 ऑगस्ट 2026 मंगळवार। मी ब्रह्मकुमारी नीलिमा दीदी बोलत आहे। प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालय एक आध्यात्मिक संस्था आहे, जे आपल्या सासवडमध्ये गेल्या 26-27 वर्षापासून ईश्वरीय कार्य करत आहे। भारत सरकार आणि महाराष्ट्र राज्याने 6 ते 20 ऑगस्टपर्यंत नशामुक्ती अभियान काढलेलं आहे आणि त्याच्यात ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालयाने संपूर्ण भारतातून 10 कोटी लोकांकडून आपण व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा घेत आहोत। व्यसनमुक्तीची गरज आज का झाली आहे? आज आपण तरुण पिढी पाहत आहोत की ते व्यसनाधीन होत चाललेले आहे। त्याचं कारण एकच आहे की त्यांना योग्य दिशा मिळत नाही आहे, किंवा आपण असं म्हणू की आपण भविष्यात काय केलं पाहिजे, वर्तमानमध्ये आपण कसं जीवन जगलं पाहिजे याची पूर्णतः माहिती नसल्यामुळे आजचा युवक जो आहे तो भरकटत चाललेला आहे। प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालय एक जीवन जगण्याची कला शिकवत आहे की आपलं ध्येय, आपलं जीवनाचं लक्ष्य हे आपण फिक्स केलात तर त्या ठिकाणी जीवन कसं जगायचं आहे ते आपण निर्धारित करू शकतोय। खास तर आज आपण बघत आहोत शालेय मुलंही व्यसनाच्या अधीन होत चाललेली आहे। आम्ही
6 तारखेपासून तर अनेक शाळांमध्ये जाऊन मुलांमध्ये ही जागृती अवेअरनेस आणत आहोत की व्यसनाने होणारे काय काय त्रास आहे किंवा दुष्परिणाम आहे. मुलांना या गोष्टीची जागरूकता आहे किंवा याचा अवेअरनेस आहे की व्यसन केल्याने कॅन्सरसारखा रोग होतो आणि याचीही त्यांना कल्पना आहे की आजपर्यंत एकही असं मेडिसिन निघालेलं नाही जे पूर्णतः आपल्याला कॅन्सरपासून मुक्त करू शकणार आहे. मग हे घातक रोग खास तर पाहिलं जातं की व्यसनांमुळे होत आहे. व्यसन म्हणजे काय? जसं आपण पाहतो गुटखा आहे, तंबाखू आहे, मिश्री लावणं आहे किंवा दारू आहे, विमल आहे, अनेक असे प्रकार आहे, गांजा आहे किंवा खूप काही गोष्टी आहे ज्याची कल्पना आज आम्हाला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की काही असे व्यसनं आहे ज्यांची नावं आम्हाला माहीत नाही परंतु शालेय विद्यार्थ्यांना माहिती आहे. तर हे कसं काय होऊ शकत आहे? समाजात हे खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं आहे. सुरुवात याची आपण पाहतो घरापासूनच आहे. वडील आहे, आई आहे, तंबाखू खात आहे किंवा मिश्री लावत आहे. तर याचा दुष्परिणाम असा आहे की मुलं बघतात आणि त्या पद्धतीने ते ॲक्टिंग करतात. ॲक्टिंग करता करता पाहण्यात आलं की एका दिवशी तेही ते सेवन करायला सुरुवात करतात. इतकं भयानक हे होत चाललेलं आहे आणि जर आजची पिढी व्यसनाधीन झाली तर पुढचं आपलं भारताचं भवितव्य काय असणार आहे. आणि म्हणून आम्हीही प्रत्येक ठिकाणी जाऊन सगळ्यांमध्ये ही जागरूकता आणत आहोत की व्यसन हे चांगलं नाही आहे. व्यसन सोडा. पण फक्त सोडा म्हटल्याने काय ते सुटणार आहे का? तर अशक्य आहे ते. याच्यासाठी मनाला एक दिशा होणं गरजेचं आहे. जसं आपण लहान मुलांना एखाद्या त्याच्या हातात वस्तू आहे, घातक वस्तू आहे, ते आपल्याला त्याच्याकडून काढून घ्यायची आहे, तर आपण काय करतो? तेव्हाच तो घातक वस्तू सोडतो. त्याच पद्धतीने मनाला जर समजा व्यसनाची सवय लागलेली आहे आणि याच्यातून त्याला बाहेर निघायचं आहे तर मेडिटेशनची गरज आहे. मेडिटेशन म्हणजे काय? हे आपल्या प्राचीन काळातली एक संस्कृती आहे. मेडिटेशन ज्याला आज आपण नाव देत आहोत त्याला ध्यानधारणा असं म्हणण्यात येतं. ध्यानधारणा याच्याने मन आपलं स्थिर, एकाग्र आणि त्याचबरोबर कॉन्सन्ट्रेटेड किंवा म्हणू स्थिर राहतं. आणि याच्यासाठी आम्ही ब्रह्माकुमारी ईश्वरी विश्वविद्यालयामध्ये सगळ्यांसाठी विनामूल्य मेडिटेशन म्हणा किंवा ध्यानधारणा म्हणा हे शिकवतो. खूप सहज आहे, खूप सोपं आहे. याच्यासाठी आपल्याला फारसं काही वेगळे प्रयत्न करायची गरज नाही. फक्त रोज 1 तास जर आपण ब्रह्माकुमारी ईश्वरी विश्वविद्यालयामध्ये आलात किंवा तुम्ही त्या ठिकाणी आम्हा बहिणींना बोलवलं तुमच्या ठिकाणी, तिथे येऊन आम्ही विनामूल्य तुम्हा सगळ्यांना राजयोग ध्यानधारणा काय आहे हे आम्ही तुम्हाला सांगू शकणार आहोत. तर अवश्य सगळ्यांनी वेळ काढा, ज्ञानधारणा समजून घ्या. हे काय आहे? 7 दिवसाचा विनामूल्य कोर्स आहे. फक्त 1 तासाचा आहे. ते तुम्ही ऐका, समजून घ्या आणि परमात्म्याशी आपलं संबंध जोडा. अवश्य आहे व्यसनापासून आपण मुक्त होऊ शकणार आहोत. ओम शांती.